बीड पवनचक्की खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। केस कोर्टात वाल्मिक कराडला दुपारी हजर करण्यात आलं। तिथं दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला। या गंभीर घटनेचा तपास करणं बाकी आहे, त्यामुळे कराडची पोलीस कोठडी 10 दिवसांनी वाढवून द्यावी अशी विनंती सरकारी वकील जे.बी. शिंदे यांनी कोर्टाला केली। तसंच कराडची देशात आणि देशाबाहेर मालमत्ता आहे का याचा तपास करायचा आहे। अॅट्रॉसिटी या गुन्ह्यातही तपास करणं शिल्लक आहे। सोबतच त्याचा हत्येत सहभाग आहे की नाही हे देखील तपासायचं आहे। त्यासाठी त्याच्या वाढीव पोलीस कोठडीची विनंती सरकारी वकिलांनी केली। तर सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती कराडच्या वकिलांनी कोर्टाला केलेली होती। हा सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, त्यामुळे संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी का असा सवाल वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला। कोर्टात नेमका काय युक्तिवाद झाला आपण बघूयात। सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्या अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली। सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। कराड तपासाला सहकार्य करतायत, मग आणखी पोलीस कोठडी कशाला असा सवाल त्यांनी केला। बँक खात्याची चौकशी करण्यासाठी तंत्रज्ञान आहे, आरोपीच्या चौकशीची गरज नाही। वाल्मिकला पोलीस कोठडीची गरज नाही असंही युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला। हत्येत सहभाग तपासायचा आहे, 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्या अशी मागणी यानंतर सरकारी वकिलांनी केली। वाल्मिक कराड यांचे व्हॉइस सॅम्पल घेतलेत अशी माहिती न्यायालयात देण्यात आली। देशाबाहेर आणि देशात मालमत्ता जमवली आहे का वाल्मिक कराडनं याचाही तपास करायचा आहे असं वकिलांनी कोर्टाला सांगितलं। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तपास करायचा आहे, त्यामुळे 10 दिवसांच्या कोठडीची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली। हा सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराडची दिली आहे। पण कुठेही तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाहीये, हे आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो 103 BNS खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग, ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे। त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता। त्याच्यामुळं त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही।